अवैध बांधकाम प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळणार का याची चर्चा आहे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून हा दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय। रवींद्र वायकर यांच्या अवैध हॉटेल बांधकाम प्रकरणी पुनर्विचार केला जाईल। मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात या पुनर्विचारासंदर्भातली माहिती दिली आहे। जर अर्जावर पुनर्विचार झाला तर कथित अवैध बांधकाम वैध ठरण्याची शक्यता व्यक्त होते। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून वायकरांना हा दिलासा दिला जातो का, त्यांना हा दिलासा मिळणार का याची प्रतीक्षा असेल। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतात। सोमेश, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण कसं प्रलंबित आहे आणि काय होऊ शकतं? नेमकं मुंबई महापालिकेने एक अर्ज दाखल केलाय सुप्रीम कोर्टामध्ये। त्या सुप्रीम कोर्टाच्या अर्जात मुंबई महापालिकेने अशी माहिती दिली आहे, म्हणजे अर्ज दाखल केला असं म्हणण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात रवींद्र वायकरांच्या एकूण अवैध हॉटेल बांधकाम प्रकरणी जे प्रकरण सुरू आहे त्या मॅटरमध्ये मुंबई महापालिकेने असं सांगितलं की आम्ही वायकरांच्या अर्जावर पुनर्विचार करू। आता वायकरांचा जो मूळ अर्ज आहे तो त्यांचं जे बांधकाम आहे त्या बांधकामाला परवानगी मिळावी आणि ज्या प्रकारची एक स्कीम त्यावेळी मुंबई महापालिकेची अस्तित्वात होती की तुम्ही एका ठराविक टक्केवारीपर्यंत कमर्शियल बांधकाम म्हणजे व्यावसायिक बांधकाम तिथे करू शकता आणि उरलेल्या जागेत तुम्हाला एक सार्वजनिक उद्यान बनवायचं आहे आणि त्याचा मेंटेनन्स करायचा आहे। आता वायकरांवर जो मूळ आरोप आहे तो त्यांनी जास्तीचा जागा ही हॉटेल बांधकामासाठी वापरली आणि डबल बेनिफिट घेतला अशा स्वरूपाचा वायकरांवर आरोप आहे की त्यांनी मुंबई महापालिकेच्या एका स्कीम मधून डबल बेनिफिट घेतलं आणि प्रत्यक्षात सार्वजनिक उद्यानाची निगा राखल्यानंतर जे बेनिफिट घ्यायचं होतं ते घेऊन झालं होतं, त्यांनी पुन्हा एकदा घेतलं। आता या सगळ्यामध्ये वायकरांचं म्हणणं असं आहे की त्या स्कीम मध्ये नंतर बदल झाले, त्या दरम्यान मुंबई महापालिकेकडे आम्ही पुनर्विचारासाठी अर्ज केलाय। त्या अर्जाबाबत मुंबई महापालिकेने असं सांगितलं सुप्रीम कोर्टात की आम्ही पुनर्विचार करू। आता याचा अर्थ असा स्पष्ट होतोय की जर अर्जावर मुंबई महापालिका पुनर्विचार करणार असेल आणि जर त्या अर्जाद्वारे जर त्यांनी वायकरांच्या संबंधित हॉटेल बांधकामाला परवानगी देण्याचं ठरवलं तर हा गुन्हाच ठरणार नाही, सगळं प्रकरण एक प्रकारे निरस्त ठरू शकतं आणि त्यामुळे हा वायकरांना मोठा दिलासा आहे की मुंबई महापालिका त्यांच्या अवैध बांधकाम संबंधित अर्जावर पुनर्विचार करायला तयार आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।